चला तर मग मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे जबरदस्त असे ट्विस्ट. आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे काय पाहिलेलं आहे की आत्तापर्यंत इकडे मालिनी काकूंची जी मैत्रीण होती ती सतत काव्याबद्दल वाईट साईड बोलत असायची. काव्य कशी चुकीची आहे, काव्य कशी वाईट वागते हे सगळं ती आता सांगत असायची. पण मालिनी काकूंनी मात्र आता त्यांच्या त्या मैत्रिणीचं पूर्णपणे तोंड बंद करून टाकलेलं असतं आणि आता त्यांनी तिला सांगून टाकलेलं असतं की माझ्या सुनेबद्दल एकही शब्द मी खपवून घेणार नाही आहे आणि तिच्या भूतकाळाबद्दल तर तू बोलायचंच नाही. आता हे सगळं सांगून ते तिला जेव्हा हकलवून लावतात तेव्हा आता वसुहत्या आणि रम्याने हा सर्व प्रकार पाहिलेला असतो आणि मग आता वसुहत्या रम्याला म्हणत असते, रम्या ही आपल्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. त्यावर रम्या म्हणते, म्हणजे गाई तुला नेमकं म्हणायचं काय? त्यावर वसुहत्या म्हणत असते, रम्या अगं असं काय करतेस? हे बघ, सध्या मालिनीने तिच्या मैत्रिणीवरती चक्क हात उचललेला आहे. त्यामुळे मालिनीची जी मैत्रीण आहे ती मालिनीवरती नाराज आहे. याच संधीचा तर आपण फायदा करून घ्यायचा. आपण आता जखमी वाघिणीला ज्याप्रमाणे कुरवाळतो त्याप्रमाणे आता मालिनीच्या मैत्रिणीला कुरवाळायचं. त्याबरोबर आता रम्या म्हणते, म्हणजे नेमकं आई गं आपण काय करायचं? त्याबरोबर आता तिची मैत्रीण आई सांगायला लागते की हे बघ रम्या, आता आपण काय करायचं, आपण मालिनीच्या मैत्रिणीचा वापर करायचा. आपण मालिनीच्या मैत्रिणीकडून पहिलं तर हे जाणून घ्यायचं की तिला नक्की काव्याचा असा कोणता पास्ट माहिती आहे की ज्यामुळे आता एवढी मालिनी तिच्यावरती चिडली. जर आपल्याला ते कळलं तर थोडक्यात आपल्याला काव्याची दुखती नस सापडली असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबर काव्याला काहीही कर, काहीही तू तिच्याशी वाग, मला आई काहीही घेणं देणं नाही आहे. मला फक्त घेणं देणं आहे ते म्हणजे पार्थबरोबर मला माझा पार्थ पुन्हा हवाय, परत मिळवायचं आहे पार्थला, असं आता ती सांगत असते. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, अगं मग त्यासाठीच तर आपल्याला हे सगळं करावं लागेल ना. त्याबरोबर ती म्हणते, म्हणजे गाई? त्याबरोबर वसुहत्या तिला म्हणते, रम्या विचार कर ना गं थोडा. मग आता रम्या ही विचार करायला लागते आणि आता ती वसुहत्याला म्हणते की आई, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की आपण काव्याचा भूतकाळ शोधून काढायचा आणि पार्थला काव्याच्या विरोधात उभं करायचं. मग एकदा का पार्थच काव्याच्या विरोधात उभा राहिला की मग मात्र आपल्याला काहीही करणं सोपं जाईल, बरोबर ना? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, आत्ता कसं शहाण्यासारखं बोललीस? मग मी तुला मघापासून हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला आता काहीही करून सगळ्यात अगोदर म्हणजे पार्थला काव्याच्या विरुद्ध उभं करावं लागणार आहे. एकदा का पार्थ हा काव्याच्या विरोधात झाला ना तयार की मग आपल्याला काहीच वेगळं करायची गरजच पडणार नाही आहे. त्याबरोबर आता ती म्हणते, म्हणजे तुला नेमकं काय वाटतंय आई? त्याबरोबर आता वसुहत्या तिला सांगत असते, अगं मला हेच वाटतंय वेडाबाई की फक्त पार्थने काव्याला सोडून द्यायची तयारी दर्शवली पाहिजे. मग इकडे दुसरीकडे आता काव्याचे जे मित्रमैत्रिणी असतात, पार्थचे जे मित्रमैत्रिणी असतात ते सगळे घरी आलेले असतात आणि आता काव्या आणि पार्थ त्या सगळ्यांचं छान असं स्वागत करत असतात. आता काव्या आणि पार्थ हे खूप खुश असतात. काव्या म्हणत असते, तुम्ही सगळेजण आलात हे बघून मला खूप बरं वाटलं. खरं तर आपण सगळेजण म्हणजे दिवाळीच्या वेकेशन्स मिळण्याच्या अगोदर भेटलो होतो आणि चक्क आता तेवढ्या दिवसांनंतर आज पुन्हा भेटतो आहे. खरं तर मला सगळ्यांना भेटायचंच होतं, पण घरात एवढी छान तयारी सुरू होती ना, आमच्या धामधूम सुरू होती, त्यामुळे मला कोणाला भेटता आलंच नाही. आता काव्या आमचं घर असं जेव्हा पार्थच्या घराला बोलते त्यावेळेस पार्थला खूप आनंद होतो. तर आता पार्थ हा तिकडे आलेला असतो तर लगेचच काव्याला अनिशा मुद्दामून म्हणते, काव्या अगं ओळख करून दे ना सगळ्यांची जिजूना. त्याबरोबर मग आता सगळ्यात अगोदर काव्याच्या एक मैत्रिणीला अनिशा मुद्दामून इशारा करते की विचार ना काव्याला हे कोण आहेत. त्याबरोबर आता मुद्दामूनच काव्याची मैत्रीण काव्याला विचारते, बाय द वे काव्या तुझे मिस्टर कुठे आहेत? ते तर दिसलेच नाही. आता पार्थ तिथे समोरच असतो. मग आता पार्थ काहीच बोलत नाही, तो फक्त काव्याकडे शांतपणे बघतो. मग आता काव्या ही तिच्या मैत्रिणीला पार्थची ओळख करून देत म्हणते, हे माझे मिस्टर पार्थ देशमुख. त्याबरोबर आता पार्थला खूपच जास्त आनंद होतो. तर काव्या हिने हे माझे मिस्टर असं म्हटल्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणतो थँक्यू. काव्या म्हणते काय? त्याबरोबर पार्थ म्हणतो
मी नाही काही नाही. त्यानंतर आता लगेचच इकडे काव्याच्या मैत्रिणी म्हणायला लागतात, वाव यार काव्या, खरोखर तू तर एकदम नशीब काढलंस यार. खरोखर जिजू किती हँडसम आहेत. मला तर असा नवरा मिळाला असता ना तर. त्याबरोबर लगेचच आता काव्याला जेलेसी व्हायला लागते आणि काव्या म्हणायला लागते, पुरे झालं हां. ते कसे आहेत ना ते फक्त मलाच माहिती आहे. ते दिसायला फक्त छान आहेत. दिसायला छान असलं म्हणजे झालं का? ते गुण त्यांचे काय आहेत ना ते फक्त मला माहिती आहे. 1 नंबरचे आगाव आहेत मिस्टर पार्थ देशमुख. काय? त्याबरोबर पार्थ हा लगेचच म्हणतो, तुम्ही म्हणाल तसं. तर लगेच इतक्यात पार्थचे काही फ्रेंड्स आलेले असतात तिथे. ए हाय बडी, कुठे आहेस? त्यावर पार्थ म्हणतो, या इथेच आहे. मग आता सगळे पार्थचे मित्र तिकडे येतात. तर लगेचच पार्थ काव्याला म्हणतो, काव्या आम्ही वरती जाऊन गच्चीवर बसतो, तुम्ही कंटिन्यू करा. त्याबरोबर आता लगेचच काव्य म्हणते, हो चालेल ना. तर लगेच आता पार्थचे मित्र म्हणतात, अरे आम्ही तुला नाही, यावेळेस तुझ्या बायकोला भेटायला आलो आहे. कुठे तुझी बायको? त्याबरोबर आता काव्य बाजूलाच उभी असते. पार्थ लगेचच आता काव्याची ओळख सांगतो, ह्या मिसेस पार्थ देशमुख. त्याबरोबर आता काव्याला बघून पार्थचे सगळे मित्र खूप खुश होऊन जातात, इम्प्रेस होतात. ते म्हणत असतात, वाव काय ब्युटिफुल बायको मिळाली आहे तुला. हँडसम हजबंड अँड ब्युटिफुल वाईफ. एकदम परफेक्ट कपल आहात तुम्ही दोघंजणं काय. त्याबरोबर आता काव्याही जरा लाजते तर पार्थही जरा लाजतो आणि म्हणत असतो, काय रे तुम्ही काहीही बडबड करता का उगाचच्या उगाच. तुमचं ना हे असंच असतं. जाऊ दे, मला तुमच्याशी इथे वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. चला आपण वरती बसून गच्चीवर बोलू. त्याबरोबर आता लगेचच ते सगळे म्हणतात, अरे हो चालेल, जाऊच घ्या की गच्चीवर. पण मला सांग हे सगळे कोण आहेत? त्याबरोबर काव्या लगेच म्हणते, ॲक्च्युली हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. त्याबरोबर लगेच आता पार्थचा एक मित्र म्हणतो, ओके म्हणजे वहिनींचे पण फ्रेंड्स आलेत तर. पार्थ मग आपण सगळे एकत्र बसूया ना, एकत्र करू दिवाळीचा फराळ काय. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता सुनीता काकूंना खूपच जास्त राग आलेला असतो आणि त्यांना आता काव्याचा खोटारडेपणा मालिनी काकूंसमोर काहीही करून आणायचाच असतो. त्यांना असं वाटत असतं की मालिनी काकूंची फसवणूक करते आणि काहीही झालं तरी मला काव्याला मालिनी काकूंची फसवणूक करू द्यायची नाही आहे. आणि याच संधीचा फायदा घेऊन आता वसवत्या आणि रम्या ह्या दोघीजणी मिळून आता सुनीता काकूंना भेटायला गेलेल्या असतात. तर आता सुनीता काकूंना भेटल्याच्या नंतर मालिनी बद्दल मुद्दामून वसवत्या विषय काढायला लागतात आणि आता मालिनीबद्दल सुनीताला भडकवतात. त्या म्हणत असतात की नाही, सुनेवर विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण जवळपास 20-25 वर्षांची मैत्रिणीबरोबरची मैत्री एका त्या 6 महिने आलेल्या सुनेसाठी तोडणं हे खूप चुकीचं आहे. नाही, कितीही झालं तरी आपली मैत्रीण ही आपली मैत्रीणच असते ना. आपली मैत्रीण मुळात का बरं आपला वाईट विचार करेल? जिने कायम आपल्याला साथ दिली, आपल्याबद्दल चांगला विचार केला, ती आज अशी अचानक आपल्याबद्दल वाईट विचार करू शकते का? उगाचच्या उगाच काहीतरीच असतं मालिनीचं. मालिनीने असं रागवायला नको होतं सुनीता तुझ्यावर. शेवटी तुलासुद्धा पार्थची काळजी आहे म्हणूनच तू काहीतरी घरी सांगायला आली होतीस ना. आता तू काय सांगायला आली होतीस ते बाई मी काही ऐकलं नाही, पण जर तू मलासुद्धा ते सांगितलंस तर बरं होईल गं. नाही, शेवटी काहीही झालं तरी मी सुद्धा पार्थची आत्या आहे ना. आणि खरं सांगू का सुनीता, ती काव्या जी मुलगी आहे ना ती मला पूर्वीपासून जरा बनेलच वाटते. अगं 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे ती. तुला तर माहिती आहे का, पूर्वी तर कोचिंगला जाते, क्लासला जाते असं सांगून ती कुठे कुठे भटकत असायची आणि तिला काही बोलायची सोयसुद्धा नव्हती. कारण तिला काही बोललं की पार्थ लगेच मध्ये यायचा आणि अगदी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिची बाजू घ्यायचा. मग अगं आपण काय बोलणार? आता तिच्या नवऱ्यालाच पटायचं म्हटलं की मग आपण मात्र गप्प बसावं लागायचं गं आपल्याला. त्याबरोबर पुढे आता वसवत्या म्हणत असते, ही बघ, ही माझी मुलगी रम्या. अगं तुला तर माहीतच आहे ना, तू रम्यालासुद्धा लहानपणापासून ओळखतेस. रम्याचं पार्थवर किती प्रेम होतं ते. पण तरीही पार्थने माझ्या लाथाडलं आणि त्या काव्याला स्वीकारलं. त्याबरोबर आता रम्या म्हणत असते, सुनीता काकू हे बघा, मला काहीच नाही म्हणायचं. पार्थने जरी काव्याबरोबर लग्न केलं असलं ना तरी माझं पार्थवर खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर राहिलो, कारण मी मनापासून प्रेम केलं आहे त्याच्यावर आणि मला फक्त ना त्याचा आनंद, त्याचं सुख, त्याचीच काळजी आहे. मला फक्त तो महत्त्वाचा आहे. पण जर ती काव्या त्याची फसवणूक करत असेल ना तर हे नाही आहे चालणार मला. तुम्ही मला प्लीज खरं सांगाल? प्लीज काकू. नाही म्हणजे एखाद्या वेळेस मी काहीही सहन करू शकते. पार्थचा विरहसुद्धा मी सहन करेन. पार्थ माझ्यापासून दूर जातोय हेही मला दुःख नाही आहे, पण पार्थची फसवणूक होती आहे ह्याचं मला खूप वाईट वाटतं आहे काकू. आणि मला नाही आवडणार माझ्या प्रेमाची, माझ्या पार्थची कोणी फसवणूक केलेली.
आणि तुम्ही त्या दिवशी घरी आला होतात तेव्हा मालिनी मामीबरोबर काव्याबद्दल काहीतरी बोलत होतात, फसवणूक वगैरे मी ऐकलं. पण 2 मोठ्या व्यक्ती बोलत असताना असं लहानांनी ऐकू नये असं माझी आई मला नेहमी सांगते. त्यामुळे मी मालिनी मामींचं आणि तुमचं बोलणं ऐकणं रास्त नाही समजले आणि म्हणूनच मी तुमचं बोलणं ऐकणं टाळलं आणि मी आईबरोबर बोलले या विषयावर. तर आईच म्हणाली की त्या तुमच्याशी बोलतील. त्याबरोबर आता लगेचच पुढे पार्थ म्हणतो, नाही नको, आपण कशाला इथे बसायचं उगाच त्या सगळ्यांना ऑकवर्ड व्हायला. त्यावर अनिशा म्हणते, अहो नाही जीजू, कशाला आम्हाला ऑकवर्ड होईल, बसा ना तुम्ही सगळे इथे, काही हरकत नाही. काव्य चालेल ना गं? त्यावर काव्य म्हणते, हो चालेल ना, प्लीज प्लीज यू हॅव अ सीट. त्याबरोबर मग पार्थचे मित्र पार्थला म्हणतात, अरे नाही बाबा मारणार तुझ्या बायकोच्या मैत्रिणींवर लाईन, डोंट वरी. त्याबरोबर आता काव्याच्या मैत्रिणी हसायला लागतात. तर पार्थचे मित्र म्हणत असतात, तर आमच्या ओळखी सांगतो, मी पार्थचा कॉलेजचा मित्र जयकांत. त्याबरोबर आता पार्थचा दुसरा मित्र सांगतो, मी पार्थचा इंटर्नशिपमध्ये झालेला मित्र सिद्धार्थ. त्या पार्थचा तिसरा मित्र सांगतो, मी पार्थचा एकदम चड्डी बड्डी यार, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर एकदम बेस्टी, ते सुद्धा अगदी पहिलीपासून. आम्ही पहिलीला एका वर्गात होतो आणि माझं नाव राजवर्धन. त्याबरोबर आता पार्थचा चौथा मित्र सांगतो, मी पार्थचा तो मित्र आहे जो ना कधी बेस्टी होऊ शकतो ना कधी कॉमन फ्रेंड होऊ शकतो, मधला मित्र आहे मी त्याचा आणि माझं नाव आहे हर्षवर्धन. आता राजवर्धन, हर्षवर्धन, त्याचबरोबर सिद्धार्थ आणि जयकांत या सगळ्यांना भेटून बाकीच्या सगळ्यांनासुद्धा खूप आनंद होतो. मग आता काव्याच्या मैत्रिणीसुद्धा ओळख करून द्यायला लागतात. नमस्कार, मी काव्याची खूप जुनी मैत्रीण आहे अनिशा, आम्ही दोघी बेस्टी आहोत. त्याबरोबर काव्याची दुसरी मैत्रीण ओळख करून देते, हॅलो माझं नाव तन्वी, मी काव्याची इन्स्टिट्यूटमध्ये भेटलेली मैत्रीण आहे, पण आम्ही दोघी इन्स्टिट्यूटपासून इतक्या खास मैत्रिणी झालो आहे की आता आमचं एकमेकीशिवाय पान हलत नाही. काव्याची तिसरी मैत्रीण ओळख करून देते, हॅलो माझं नाव अश्वी, मी काव्याची इन्स्टिट्यूटमध्येच झालेली मैत्रीण आहे, पण काव्य आणि मी आम्ही खूप खास मैत्रिणी आहोत, हो ना काव्या? त्यावर काव्य म्हणते, हो ऑफकोर्स. मग आता लगेचच असं एक एक करून सगळ्यांनी ओळखी सांगून झाल्यावर आता पार्थ आणि काव्या म्हणतात, आता तुम्ही फक्त ओळखीच सांगत बसाल एकामेकांना की काही खाऊनही घ्याल? ओळखी करायला आता आपल्याकडे खूप वेळ आहे, चला फराळ घ्या. मग काव्या आता सगळ्यांना फराळ देत असते. तर फराळ देताना ती सगळ्यांना अगदी खास आवर्जून सांगते, ते म्हणजे सगळ्यांनी खास करून शंकरपाळ्या खा, कारण शंकरपाळ्यांची चव ही खूप स्पेशल आहे. तर आता सगळेजण पहिली शंकरपाळी टेस्ट करतात आणि म्हणतात, असं का म्हणालात? त्यावर काव्य विचारते, आधी शंकरपाळ्या कशा झाल्यात त्या सगळ्यांनी सांगा बरं. मग आता सगळेजण सांगतात की शंकरपाळ्या खरोखर खूप टेस्टी झाल्या आहेत, छान झाल्यात, पण नक्की काव्य तुम्ही असं का म्हणालात? मग काव्य आता सांगायला लागते की ॲक्च्युली शंकरपाळ्या पार्थने बनवलेत. आता हे ऐकून पार्थचे मित्र तर एकदम हक्काबक्का होऊन जातात. तर इकडे मालिनी काकू आता बघत असतात काव्या, पार्थ, त्यांचे मित्रमैत्रिणी सगळे कसे छान एकत्र बसलेत आणि काव्या व पार्थ कसे छान त्या सगळ्यामध्ये रुळलेत, कशी छान ते लोक मज्जा करतायत, गमती जमती काढतायत. आता मालिनी काकू विचार करतात, चला हळूहळू का होईना पण पार्थ आणि काव्याची गाडी ही पुढे सरकायला लागली. हळूहळू काव्या पार्थच्या प्रेमात पडते, त्यांच्या प्रेमाला, त्यांच्या नात्याला नवीन बहर फुलतोय, नवीन रंग उसळतायत. असेच हळूहळू त्यांच्या नात्यातले जे काही दुरावे आहेत ते सगळे कायमचे विरघळून जाऊ दे आणि त्यांच्या नात्यात एक सुंदर अशी धाग्याची वीण तयार होऊ दे आणि आयुष्यभरासाठी ती घट्ट पद्धतीने बांधली जाऊ दे आणि पुन्हा कधीच ती सुटायला नको. जसं माझं आणि विक्रमचं नातं आहे ना, अगदी त्याच पद्धतीने काव्याचं आणि पार्थचं नातंसुद्धा फुलायला हवं. जशी आज आम्ही म्हातारपणाच्या वेळी आमच्या मुलांना आमच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगतो, तसंच अगदी पार्थ आणि काव्याने सुद्धा त्यांच्या मुलांना, आमच्या नातवंडांना या सर्व गोष्टी सांगाव्या. पार्थ आणि काव्याचा संसार सुखाचा व्हावा असं सगळं आता त्या म्हणत असतात. त्याबरोबर आता इकडे सुनीता काकू ज्या असतात त्या रम्याला आणि वसुहत्याच्या बोलण्याला भुलतात आणि मग त्या म्हणतात की तुम्हाला तर मालिनीची काळजी आहेच म्हणून मी तुम्हाला हे सांगते. आणि मग त्या पेनड्राईव्ह आता वसुहत्याला देत म्हणतात, हे घ्या वसुताई, याच्यामध्ये त्या मुलाचा चेहरा आहे ज्याच्याबरोबर होतं नाही आहे
काव्य लग्नानंतर सुद्धा 2 वेळा त्या मुलाला भेटली होती आणि दोन्ही वेळा माझ्या नजरेतून ती सुटली नव्हती. मी तिला पाहिलं होतं आणि हीच गोष्ट मला खटकते की तिचं आता लग्न झालेलं असूनही ती एका दुसऱ्या मुलाबरोबर कशी काय राहू शकते, दुसऱ्या मुलाबरोबर कशी काय एवढं बोलू शकते. आणि म्हणूनच मी मालिनीला सगळं काही खरं सांगण्यासाठी गेले होते, पण मालिनीने माझं काही एक ऐकून घेतलेलं नाही आहे. उलट मालिनीने मलाच असं हडूस करून टाकलं. मालिनीने जे वागली आहे ते चुकीचं आहे, पण तुम्ही तिला समजवा. ती कितीही झालं तरी माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिची फसवणूक झालेली मला अजिबातच आवडणार नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच वसुहत्या म्हणायला लागते की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही मालिनीची अशी बरी फसवणूक होऊन देऊ. काहीही झालं तरी मालिनी ही आमच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे जितकी तुमच्यासाठी आहे. समजतंय ना तुम्हाला? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते हो अगदी बरोबर. मग वसुहत्या आता रम्याला इशारा करते. मग रम्या मुद्दामून आता पाया पडते सुनीता काकूंच्या. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते बघितलं माझी मुलगी किती चांगली आहे, किती संस्कारी आहे. एवढ्या चांगल्या गुणी संस्कारी मुलीला लाथाडून नाकारून पार्थने आणि त्या मालिनीने त्या नालायक काव्याला घरामध्ये सून म्हणून आणले. कसं व्हायचं आता घराचं भलं ते तुम्हीच बघा. त्याबरोबर लगेचच आता इथे सुनीता काकू म्हणायला लागतात अगदी बरोबर. त्यानंतर आता वसुहत्या आणि रम्या तिकडनं घरी येतात आणि आता त्या म्हणायला लागतात की आता काव्याची दुखती नस आपल्या हातामध्ये आलेली आहे. या सुनीताबरोबर हात मिळवणी करण्याचा 1 नंबर उत्तम फायदा आपल्याला झालेला आहे. आता फराळ खाता खाता पार्थ आणि काव्याचे मित्रमैत्रिणी म्हणतात की आपण ट्रुथ ऑर डेअर खेळूया. ट्रुथ ऑर डेअर खेळायला सुरुवात होते. पार्थवरतीच पहिलं राज्य येतं. आता पार्थला विचारलं जातं ट्रुथ की डेअर. पार्थ म्हणतो डेअर. मग काव्याची मैत्रीण म्हणायला लागते जिजू अहो काव्या नाकाच्या शेंड्यासमोर चालायची. काव्याला कुठलाही मुलगा कधीच आवडला नाही. काव्या कायम मुलांना सडेतोड उत्तरं द्यायची, पण तशा आमच्या काव्याला तुम्ही पटवून दाखवलं आहे. त्यामुळे आता तुम्ही काव्यावरती कशी भूल टाकली याची झलक आम्हाला बघायची आहे. सो तुम्ही काव्याला प्रपोज करा. पार्थ म्हणतो बापरे आता हा बोका या मांजरीला कसं बरं प्रपोज करणार. त्यावर सगळे म्हणतात बोका मांजर म्हणजे जिजू. त्याबरोबर आता अनिशा म्हणते अगं पार्थ जिजू काव्याला मांजर म्हणतात आणि आपली काव्या पार्थ जिजूना बोका. त्याबरोबर आता पार्थचे मित्र म्हणतात वाव इज इट व्हेरी इंटरेस्टिंग पार्थ, पण आता प्रपोज करून दाखव चल. मग पार्थ अगदी फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यांवर बसतो. काव्या आय लव्ह यू, मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर घालवायचं आहे असं सांगतो. तुम्ही माझ्याबरोबर आयुष्यभर राहाल ना, द्याल ना माझ्या आयुष्यभर साथ. ज्याप्रमाणे खडी आणि सिमेंटने मिक्स केलेलं जे मिश्रण असतं ते घराच्या भिंती मजबूत बनवतं, तसंच आयुष्यभर आपल्या दोघांची एकी आपल्या घराला मजबूत बनवेल. ज्याप्रमाणे रंगकाम करण्याअगोदर पुट्टी मारल्यावर घराचं सौंदर्य वाढतं, त्याचप्रमाणे आपल्या नात्यातली गुलाबी, आपल्या नात्यातलं प्रेम हे आपल्या संसाराचं सौंदर्य वाढवेल, सौंदर्य खुलवेल. आता पार्थने जे काही राईम जुळवलेलं असतं त्यामुळे सगळेच खूप खुश होतात, टाळ्या वाजवतात आणि छान पद्धतीने पार्थचं कौतुक करतात. काव्याला सुद्धा हे सगळं खूप आवडलेलं असतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.